यानंतर बातमी नाशिकमध्ये कालच्या मनपा निकालानंतर भाजप कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला, तर दुसरीकडे मनसे कार्यालयाला टाळं ठोकलेलं पाहायला मिळालं। मनसेमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली बंडखोरी आणि त्यानंतर तब्बल 40 वरून 5 वर मनसे नगरसेवकांची घसरलेली संख्या ही मनसेच्या जिव्हारी लागल्याचं इथे स्पष्ट दिसलं। त्यामुळेच काल मनसेचं नाशिकमधील कार्यालय असणाऱ्या राजगडचं शटर डाऊन करण्यात आलं आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि तिकडे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर पालकमंत्री गिरीश महाजन आणि भाजपच्या आमदारांनी ढोल ताशांच्या गजरात नाचत उत्सव साजरा केला। त्यावेळेस संबंध महाराष्ट्राला प्रश्न पडला होता ते मनसेचं नेमकं काय झालं आणि मनसेच्या कार्यालयात काय स्थिती आहे, आणि हे पाहण्यासाठीच आम्ही आता राजगडवर आलो होतो, जे नाशिकमधलं मनसेचं कार्यालय आहे। आणि आपण बघू शकतोय की दार बंद आहे, कुलूप लागलेलं आहे। खरं तर निवडणुकीचा दिवस होता, धामधूम होती। आज सकाळपासून उत्सुकता अशी गेला पोहोचली होती, कारण सत्तेत असलेल्या मनसेची प्रचंड मोठी अडचण झालेली होती। गेल्या वेळेस 40 जे नगरसेवक निवडून आले होते त्यापैकी 30 नगरसेवक पक्षाला सोडून गेले होते आणि 10 नगरसेवक पक्षासोबत होते। वाटत होतं सुरुवातीला मनसे जी आहे ती प्रचंड अडचणीत सापडलेली होती, परंतु राज ठाकरेंची सभा झाली आणि काहीसं स्फुरण मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चढलं होतं। रतन टाटा बॉटनिकल गार्डन, इतरही शहरातली अनेक विकास कामं ज्यांची फार मोठी चर्चा राज्यभरात झाली, या सगळ्यांचा काहीतरी तरी इम्पॅक्ट या निवडणुकीत होईल असं वाटलं होतं। परंतु आज ज्यावेळेस निकाल आले त्यावेळेस 122 पैकी केवळ 5 जागांवर मनसेला विजय मिळवता आला। साहजिक आहे फार मोठी पडझड मनसेची या निवडणुकीमध्ये झाली आणि त्याची निराशा आपण या कार्यालयासमोर सुद्धा पाहू शकतोय। कार्यालय बंद आहे। खरं तर साहजिक आहे या सगळ्या निरुत्साहाच्या वातावरणामध्ये मनसे सैनिक सुद्धा निश्चित कुठेतरी हरवून गेलेला आहे। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।